नमस्कार. शालेय संस्कार या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इयत्ता 9वी गणित भाग 1 चा हा व्हिडिओ सेमी इंग्रजी व मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त आहे. इयत्ता 9वी गणित भाग 1 प्रकरण 3 बहुपदी पॉलिनॉमियल्स. सुरुवातीला आपण बहुपदी म्हणजे काय, व्हॉट इज मीन बाय पॉलिनॉमियल, त्यानंतर स्थिर बहुपदी म्हणजेच कॉन्स्टंट पॉलिनॉमियल, तसेच बहुपदींचे प्रकार टाइप्स ऑफ पॉलिनॉमियल्स आणि बहुपदीची कोटी म्हणजेच डिग्री ऑफ द पॉलिनॉमियल हे घटक अभ्यासणार आहोत. प्रत्येक घटक आपण सेमी इंग्रजीच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजीतून आणि मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी मराठीतून अभ्यासणार आहोत. बहुपदी म्हणजे काय ते समजावून घेऊया. ज्या बैजिक राशीमध्ये चलांचे घातांक पूर्ण संख्या असतात त्या राशीला बहुपदी म्हणतात. पूर्ण संख्यांचा संच आपण यापूर्वीच्या प्रकरणामध्ये संच प्रकरणामध्ये अभ्यासलेला आहे. पूर्ण संख्यांचा संच W या अक्षराने दर्शवला जातो. त्यामधील घटक असतात 0 1 2 3 4 डॉट डॉट डॉट. मैरपी कंसामध्ये हा संच लिहिलेला आहे. म्हणजेच बैजिक राशीमधील चलांचे जे घातांक असतात ते पूर्ण संख्या पाहिजेत, म्हणजेच धनपूर्णांक किंवा शून्य असले पाहिजेत. कारण W या संचातील घटक आहेत, शून्य पण आहे आणि 1 2 3 4 या धनपूर्णांक संख्या देखील आहेत. म्हणजेच चलांचे घातांक हे धनपूर्णांक किंवा शून्य असतील म्हणजेच पूर्ण संख्या असतील तर ती बैजिक राशी बहुपदी असते. Now, what is mean by polynomial? In an algebraic expression, if powers of the variables are whole numbers, then that algebraic expression is called polynomial. We know the set of whole numbers. It is denoted by the letter W, and W is equal to, in curly bracket, 0, 1, 2, 3, 4 dot 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 bracket complete. So these are the whole numbers. So the powers of the variables are positive integers or 0, then that algebraic expression is a polynomial. म्हणजे या व्याख्येवरूनच आपल्या लक्षात आलं असेल की ज्या बैजिक राशीमध्ये चलाचे घातांक पूर्ण संख्या असतात त्या राशीलाच बहुपदी म्हणतात आणि ज्या बैजिक राशीमध्ये चलांचे घातांक पूर्ण संख्या नसतात त्या राशीला बहुपदी म्हणत नाहीत. म्हणजेच सर्वच बैजिक राशी बहुपदी असतातच असं नाही, पण बहुपदी मात्र बैजिक राशी असते. From the definition of the polynomial, here, if in an algebraic expression powers of variables are whole numbers, then it is a polynomial. And if the powers are not whole numbers, then the algebraic expression will not be a polynomial. So from this definition, every algebraic expression may or may not be a polynomial, but polynomial is an algebraic expression. आता आपण बहुपदीची काही उदाहरणे पाहूया. इथे आपण 7 उदाहरणे पाहतो आहोत. पहिलं उदाहरण पाहूया. अशी बैजिक राशी दिलेली आहे. हा कॉलम बैजिक राशीचा आहे. यामध्ये आपण बैजिक राशीमध्ये कोणतं चल आहे ते इथे लिहिलेलं आहे. या चलाचे जे घातांक आहेत ते आपण या तिसऱ्या स्तंभामध्ये लिहिलेले आहेत आणि चौथ्या कॉलममध्ये आपण लिहितोय की ही बहुपदी आहे किंवा नाही. म्हणजे या बैजिक राशी दिलेल्या आहेत. आत्ताच आपण पाहिलं की प्रत्येक बैजिक राशी बहुपदी असतेच असं नाही. मग या बैजिक राशीमध्ये P हे चल दिलेले आहे म्हणून इथे P लिहिलेलं आहे. दिलेली बैजिक राशी आहे P घन वजा 1/2 P वर्ग अधिक P. म्हणजे P या चलातील ही बैजिक राशी आहे. म्हणजेच P हे चल इथे लिहिलेलं आहे. चलाचे घातांक लिहायचे. पहिल्या पदाचा
पदामध्ये p चा घातांक 3 आहे, दुसऱ्या पदामध्ये p चा घातांक 2 आहे आणि तिसऱ्या पदामध्ये चल p चा घातांक 1 आहे. इथे घातांक दिलेला नाही म्हणजेच डोक्यावर 1 आहे. म्हणजे पहिल्या बैजिक राशीमध्ये प्रत्येक पदामध्ये चलाचा घातांक 3, 2, 1 असा आहे. तो आपण इथे लिहिलेला आहे प्रत्येक पदातील चलाचा घातांक. मग इथे सर्व घातांक जे चलांचे आहेत ते पूर्ण संख्या आहेत. म्हणजे डब्ल्यू संचामध्ये हे सर्व घातांक येतात. म्हणजेच दिलेली बैजिक राशी ही बहुपदी आहे. म्हणून इथे आपण बहुपदी आहे किंवा नाही हे ओळखायचंय. मग इथे लिहिलेलं आहे होय. दुसरं उदाहरण पाहूया. दुसरी बैजिक राशी दिलेली आहे m वर्ग अधिक 2n घन वजा √3 m चा 5वा घात. मग यामध्ये m आणि n अशी दोन चले आहेत म्हणून इथे चल लिहिलेला आहे m, n. आता घातांक जे आहेत ते प्रत्येक पदाच्या चलाचा घातांक बघूया. पहिल्यामध्ये m वर्ग आहे म्हणजे घातांक 2 आहे, इथे n चा घन म्हणजे 3 आहे आणि इथे m चा 5वा घात आहे म्हणजे घातांक 5 आहे. मग या ठिकाणी सर्व घातांक चलाचे घातांक हे पूर्ण संख्या आहेत म्हणजेच ही बहुपदी आहे. तिसरं उदाहरण पाहूया. बैजिक राशी दिलेली आहे 6. 6 ही संख्या आहे, स्थिर संख्या आहे. याच्यात चल आलेलं नाही म्हणून इथे डॅश केलेली आहे. पण स्थिर संख्या सुद्धा बहुपदी असते, याला स्थिर बहुपदी असं सुद्धा म्हणतात. आणि यामध्ये चलाचा घातांक 0 आहे कारण इथे चल नाहीये. पण जर आपण इथे चल दिलं, समजा x चल घेतलं तर या x चा घातांक 0 मी जर घेतला तर गणितात कुठलाही बदल होत नाही. 6 गुणिले x चा 0 घात म्हणजे कोणत्याही संख्येचा 0 घात असतो त्याचं उत्तर 1 असतं. हे आपण इयत्ता 8वी मध्ये घातांकाच्या नियमामध्ये अभ्यासलेलं आहे. म्हणजे 6 गुणिले 1 म्हणजेच 6 होईल. म्हणजेच चल दिलेलं नसतं त्यावेळेला त्याचा घातांक 0 घेऊन गणितात कुठलाही बदल होत नाही कारण x चा 0 घात 1 आहे. म्हणजेच 6 ही नुसती संख्या स्थिर संख्या आहे आणि या स्थिर संख्येचा घातांक हा 0 आहे आणि 0 ही पूर्ण संख्या आहे. डब्ल्यू संचामध्ये ती आहे म्हणून ही बहुपदी आहे. कारण चलाचे घातांक हे पूर्ण संख्या असेल तर ती बैजिक राशी बहुपदी असते. त्यामुळे 6 ही बहुपदी आहे. पुढचं उदाहरण आहे √y अधिक 3. इथे चल आहे y, इथे घातांक आपल्याला लिहायचा आहे. आता याचं मी रूपांतर घातांकात करतोय. √y म्हणजेच y चा 1/2 घात आणि अधिक 3 ला तसंच लिहितोय. मग हे जे वर्गमूळ चिन्ह आहे त्याचं मी घातांकात रूपांतर केलं. y चा 1/2 घात अधिक 3. परंतु घातांक इथे 1/2 आलेला आहे म्हणून मी इथे घातांक 1/2 लिहिला आणि 3 चा घातांक 0 आहे. त्यामुळं कारण स्थिर संख्येचा घातांक 0 असतो आत्ताच आपण पाहिलं इथे. त्यामुळे याचा घातांक इथे मी 0 लिहिला. म्हणजे घातांक 2 झाले 1/2 आणि 0. परंतु 1/2 ही पूर्ण संख्या नाही. म्हणजेच चलाचे सर्व घातांक पूर्ण संख्या असले पाहिजेत. इथे 1 घातांक हा अपूर्णांक आलेला आहे म्हणजेच तो पूर्ण संख्या नाही. म्हणजेच ही दिलेली बहुपदी नाही म्हणून इथे नाही लिहिलंय. म्हणजे ही बैजिक राशी बहुपदी नाही. पुढचं उदाहरण पाहूया. 1/y वजा 7. इथे y छेदामध्ये आहे त्याला जर मी अंशामध्ये आणलं तर त्याचं रूपांतर असं होईल. y चा वजा 1 घात हा 1 अंशातला नाही लिहिला तरी चालणार आहे. y ला वरती आणलं, इथे घातांक 1 होता तो अंशात आणल्यामुळे घातांकाच्या नियमानुसार तो ऋण झाला, वजा 1 झाला आणि हे वजा 7 तसेच आहेत. म्हणजे इथे चलाचा घातांक आलेला आहे वजा 1 आणि 7 ही स्थिर संख्या आहे त्याचा घातांक 0 आहे. परंतु वजा 1 ही पूर्ण संख्या नाही म्हणून ही बहुपदी नाही. कारण चलाचे सर्व घातांक हे पूर्ण संख्या असले पाहिजेत तरच ती बहुपदी असते. त्यामुळे इथे वजा 1 आल्यामुळे पूर्ण संख्या नसल्यामुळे घातांक ही बहुपदी नाही. इथे देखील अपूर्णांक आला होता, ही पूर्ण संख्या नाही म्हणून ती बहुपदी नाही. 6वं उदाहरण पाहूया. 2x घन वजा 5.
इथे x हे चल आहे आणि चलाचे घातांक 3 आणि इथे 5 चा घातांक 0 आहे. स्थिर संख्येचा घातांक 0 आहे. मग 3 0 दोन्ही घातांक चलाचे इथे पूर्ण संख्या आहेत म्हणजे ही बहुपदी आहे. होय. आणि शेवटचं उदाहरण 5x चा वजा तिसरा घात अधिक 2x वर्ग अधिक 8. इथे चल x आहे आणि घातांक प्रत्येक पदातील चलाचा घातांक लिहूया. पहिल्या पदात x चा घातांक वजा 3 आहे, दुसऱ्या पदामध्ये 2 आहे आणि तिसऱ्या पदामध्ये 0 आहे. परंतु इथे पहिला घातांक ऋण आलेला आहे म्हणजे ही पूर्ण संख्या नाही. म्हणजेच सर्व घातांक पूर्ण संख्या असले पाहिजेत, परंतु इथे पहिला घातांक पूर्ण संख्या नाही म्हणून दिलेली बहुपदी नाही. Now let us learn some examples of polynomials. In the first column there are algebraic expression given. Second column is of variable, means which variable is used in that algebraic expression. Third column is powers of variables. And the last column is it a polynomial? Yes or no, we have to write in this column. So first example is p cube minus 1 by 2 p square plus p. Here the variable used is p. So letter is p, means variable is p. And there are three terms. So in the first term, the power of first variable p is 3. Power of second term is 2. And in the third term, the power of the variable p is not given, means it is 1 here. So variable power is 1. So 3, 2, 1, these are the three powers here, 3, 2, 1. So in these three powers, if we see that 3, 2, 1, all these three powers are whole numbers. And whenever the powers of variables are whole numbers, then that algebraic expression is a polynomial. So this is a polynomial. So I write here yes. Yes, it is a polynomial. Now consider the second example. M square plus 2n cube minus root 3 into m raised to 5. In this expression, algebraic expression, there are two variables, m and n. So I write here variable used are m and n. So two variables are there. And the powers of variables of each term are, here first power is 2, second is 3, and here is 5. So 2, 3, 5 are the powers of variables. And all these three powers are whole numbers. So this is a polynomial. So I write here yes. Third example, 6 is the example, but I write here x raised to 0. Here the variable is not given. If I select a variable x for that, so x raised to 0 means x raised to 0 is 1. We know the law of indices. We have studied it in 8th standard. So x raised to 0, any number raised to 0 is 1. So 6 into x raised to 0 means 6 into 1. So there is no change in the example. So finally the number 6 as it is. So 6 into x raised to 0 means 6 is a constant, and constant have a power 0. So here variable is not used, but so I write here dash. But if I take a variable, then I have to take power 0 here. So 6x raised to 0 means 6. It is a constant, and constant, non-negative constant is also a polynomial. So this is a polynomial because here the power of the variable is 0, and 0 is a whole number. So if the powers of variables are whole numbers, then it is a polynomial. So here 0 is a whole number, so it is a polynomial. So I write here yes. Fourth example, root y plus 3. Here I will convert this root y in index form. So root y means y raised to 1 upon 2 plus 3 as it is. Now here the index means power of variable in each term is, here the power is 1 upon 2 and 3 is a constant. Just we learn that constant have a power 0. So 3 have a power 0 here. So 1 by 2 and 0 are the powers of variables here.
But here 1 upon 2 is not a whole number. This is a fraction. So this is not a whole number. So this algebraic expression is not a polynomial. So I write here, no, it is not a polynomial. Now consider another example. 1 upon y minus 7, this is the algebraic expression. Now here if I take this y which is in the denominator, if I take this y in the numerator, the power is 1 here, but it becomes minus if I take it in the numerator. So y raised to minus 1 and minus 7 as it is. So here powers of the variable in each term is, first power is minus 1 and second is minus 7. This is a constant and constant have a power 0. So here is 0. So minus 1, 0 are the powers of variables in each term. But here minus 1 is not a whole number. So all the powers must be a whole number. Then that given algebraic expression will be a polynomial. But here minus 1 is not a whole number. So this is not a polynomial. Now sixth example, 2x cube minus 5. Here variable is x and the powers of variables are 3, 0. Here minus 5 is constant, so power is 0, and here x raised to 3 means x cube. So in this example, 2x cube minus 5, power of the first variable is 3 and power of the second term is 0. Constant have a power 0, so 3, 0. Both the powers are whole numbers, so it is a polynomial. So yes. Last example, 5x raised to minus 3 plus 2x square plus 8. Here variable is x and the powers are minus 3 to 0. So minus 3 is not a whole number. So it is not a polynomial. So I write here no. आता आपण स्थिर बहुपदी कॉन्स्टंट पॉलिनॉमियल म्हणजे काय ते थोडक्यात पाहूया. 5, 4, 6 वजा 7, 1/2, 0, √3 या सर्व स्थिर संख्या आहेत. यांनाच स्थिर बहुपदी म्हणतात. सो दीज आर द नंबर्स आर कॉन्स्टंट 5, 4, 6, -7, 1/2, 0, √3. All these are the constant and hence these are called constant polynomials. इथे लक्षात ठेवा की 0 ही संख्या स्थिर आहेच आणि ती सुद्धा बहुपदी आहे. सो रिमेंबर केअरफुली 0 इज ऑल्सो अ पॉलिनॉमियल and 0 is also known as constant polynomial. आता बहुपदीचे प्रकार पाहूया पदांच्या संख्येवरून. टाइप्स ऑफ पॉलिनॉमियल्स बेस्ड ऑन द नंबर ऑफ टर्म्स. बहुपदीचे एकूण पदांवरून पडणारे मुख्यत्वे 3 प्रकार आहेत. एकपदी, द्विपदी आणि त्रिपदी. मोनोमियल, बायनॉमियल आणि ट्रायनॉमियल. ज्या बहुपदीमध्ये फक्त एकच पद असते त्याला एकपदी म्हणतात. मीन्स देयर इज ओनली वन टर्म इन दॅट पॉलिनॉमियल, इट इज कॉल्ड एज मोनोमियल. ज्या बहुपदीत एकच पद असते, ओनली वन टर्म असते, त्याला मोनोमियल एकपदी म्हणतात. ज्या बहुपदीमध्ये 2 पदे असतात त्याला द्विपदी म्हणतात. सो इफ देयर आर 2 टर्म्स इन द पॉलिनॉमियल इज कॉल्ड एज बायनॉमियल. आणि ज्या बहुपदीमध्ये 3 पदे असतात त्याला त्रिपदी म्हणतात. इफ देयर आर 3 टर्म्स इन द पॉलिनॉमियल इट इज कॉल्ड एज ट्रायनॉमियल. म्हणजे असे 3 प्रकार आहेत: एकपदी, द्विपदी, त्रिपदी, मोनोमियल, बायनॉमियल आणि ट्रायनॉमियल. एक पद असतं तेव्हा एकपदी, 2 पदे असतात म्हणून द्विपदी आणि 3 पदे असतात म्हणून त्रिपदी. इफ ओनली वन टर्म इट इज कॉल्ड एज मोनोमियल. If there are 2 terms, it is called as binomial. And if there are 3 terms in that polynomial, it is called as trinomial. आता या 3ही प्रकारांची उदाहरणे पाहूया. सुरुवातीला एकपदीची उदाहरणे पाहूया. ज्या बहुपदीमध्ये एकच पद असते, मग इथे पाहूया 2x, इथे 2 गुणिले x आहे, म्हणजे इथे गुणाकाराचं चिन्ह आहे आणि केवळ गुणाकार ही क्रिया असते तेव्हा ते एकच पद असतं. त्यामुळे हे एक पदीचंच उदाहरण आहे. इट इज ऑल्सो मोनोमियल. इफ देयर इज ओनली मल्टिप्लिकेशन साइन इज देयर, सो इट इज ऑल्सो कॉल्ड एज
मोनोमियल. सो 2x इज अ मोनोमियल. इथे 5 ही संख्या दिलेली आहे, स्थिर संख्या आहे, इट इज अ कॉन्स्टंट, म्हणून ही सुद्धा एकपदी आहे, मोनोमियल आहे. -y -2/3 m² p⁴ आणि √3 into x. इथे पण गुणाकाराचं चिन्ह आहे. जेव्हा केवळ गुणाकार ही क्रिया असते तेव्हा ते एक पदच असतं, मोनोमियलच असतं. तेव्हा ही जी सर्व उदाहरणे आहेत ही एकपदीची उदाहरणे आहेत, म्हणजेच मोनोमियल्सची हे सगळे एक्झाम्पल्स आहेत. आता द्विपदी म्हणजेच बायनोमियल्सची काही एक्झाम्पल्स पाहूया, ज्यामध्ये 2 पदे असतात. देर आर 2 टर्म्स. x⁴ प्लस x. इथे 2 पदे आहेत, हे फर्स्ट टर्म आहे आणि ही सेकंड टर्म आहे. हे पहिलं पद, हे दुसरं पद आहे, म्हणून हे बायनोमियल आहेत. इथे m² - 3m. इथे देखील 2 पदे वजा चिन्हाने जोडलेली आहेत, त्यामुळे हे सुद्धा द्विपदी आहे, बायनोमियल आहे. y -2. याच्यातही 2 पदे आहेत, देर आर 2 टर्म्स. p³ + 1. इथेही 2 पदे आहेत, x² - 5. 1/2 into y + 9. इथे इंटूचं चिन्ह आहे, त्यामुळे हे एकच पद आहे आणि हे प्लस चिन्हाने दुसरं पद जोडलेलं आहे, म्हणजे ही सुद्धा द्विपदी आहे, बायनोमियलच आहे. इथे √2 into x -4 आहे. इथे देखील 2 पदे आहेत, हे पहिलं पद आहे आणि -4 हे दुसरं पद आहे, म्हणजे ही सर्व एक्झाम्पल्स ही द्विपदीची आहेत, म्हणजेच बायनोमियल्सची आहेत. सो देर आर 2 टर्म्स इन ईच ऑफ द पॉलिनॉमियल. आता तिसरा प्रकार आहे त्रिपदीची उदाहरणं पाहूया, ज्यामध्ये 3 पदे असतात. देर आर 3 टर्म्स. मग इथे 3 पदे दिसतात, सरळ सरळ 3 पदे अधिक किंवा वजा चिन्हाने जोडलेली दिसत आहेत. 1/2 y² - 2y + 5. इथे 3 पदे आहेत, म्हणजे दिस इज अ ट्रायनोमियल, त्रिपदी आहे. x³ - √3 x² + 5x. यामध्ये सुद्धा 3 पदे आहेत, पहिलं, दुसरं आणि तिसरं पद आहे. m⁴ - 5m - 9. p² + 5p - 18. x⁵ - 3x² + 10. इथे देखील 3 पदे आहेत, सो दिस इज ऑल्सो ट्रायनोमियल. 1/5 x² + 7x - 6. इथेही 3 पदे आहेत. आणि शेवटचं उदाहरण √5 x³ - 4x - 7. सो देर आर 3 टर्म्स, सो दिस इज ऑल्सो अ ट्रायनोमियल. म्हणून ह्या सर्व उदाहरणांमध्ये 3 पदे आहेत, ती अधिक किंवा वजा चिन्हाने जोडलेली आहेत, म्हणजेच ही सर्व उदाहरणे त्रिपदीची उदाहरणे आहेत. म्हणजेच ऑल दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ ट्रायनोमियल. एका चलातील बहुपदी तिच्यातील चलानुसार p(x), q(m), r(y) अशा प्रकारे दर्शवतात. म्हणजे त्या बहुपदीमध्ये कोणतं चल आहे ते कंसामध्ये घेतात आणि बाहेरचं अक्षर स्मॉल अक्षराने दर्शवून त्या बहुपदीला या पद्धतीने आपल्याला नाव देता येतं. म्हणजेच आपण त्यासाठी उदाहरण बघूया. बहुपदी दिलेली आहे x³ + 5x - 3. इथे x चलातील बहुपदी आहे, म्हणून याला आपण p(x) ने दर्शवू शकतो. दुसरी बहुपदी m चलातील आहे, m² - 1/2m + 10. इथे m चलातील बहुपदी आहे, म्हणून याला q(m) असं नाव दिलेलं आहे. आणि तिसरी बहुपदी y चलातील आहे, y² - 9. मग इथे y चलातील आहे, म्हणून या बहुपदीला r(y) असं दर्शवलेलं आहे. म्हणजेच बहुपदी दर्शवण्यासाठी ती कोणत्या चलातील आहे त्या चलानुसार आपण त्याला असं p(x), q(m), r(y) अशा पद्धतीने नावे देऊ शकतो. Polynomials in one variable are written as p(x), q(m), r(y) according to the variable used in that polynomial. So in the first example, the polynomial is in the variable x. So I write here p(x). This polynomial is denoted by p(x). In the second polynomial, m² - 1/2m + 10. Here the variable used is m. So I denote this polynomial by q(m). So variable used is m and it is written in the bracket. In the third example, the polynomial is in the variable y. So y² - 9 means y variable is used here. So I denote this polynomial by r(y). So in this way, p(x), q(m), r(y) are the notation or denoted that polynomial according to the variable which is used in that polynomial. आता आपण या प्रकरणातील अतिशय महत्त्वाचा घटक अभ्यासूया, तो म्हणजे एका चलातील बहुपदीची कोटी कशी ओळखायची.
डिग्री ऑफ अ पॉलिनॉमियल इन वन व्हेरिएबल. ज्या वेळेला त्या बहुपदीमध्ये एकच चल दिलेलं असतं तेव्हा त्या बहुपदीची कोटी काढताना त्या चलाचा सर्वात मोठा घातांक जो असतो त्याला त्या बहुपदीची कोटी म्हणतात. म्हणून व्याख्या अशी केलेली आहे, एका चलातील बहुपदीमध्ये चलाच्या सर्वात मोठ्या घातांकास त्या बहुपदीची कोटी म्हणतात. इन अ पॉलिनॉमियल ऑफ वन व्हेरिएबल द हायेस्ट पॉवर ऑफ द व्हेरिएबल इज कॉल्ड द डिग्री ऑफ द पॉलिनॉमियल. मग त्यासाठी आपण काही उदाहरणं पाहूया. पहिलं उदाहरण आहे, बहुपदी अशी दिलेली आहे, म्हणजे पहिला कॉलम बहुपदीचा आहे म्हणजे पॉलिनॉमियल्स आहेत. दुसऱ्या कॉलम मध्ये आपण त्याचे घातांक लिहितोय, प्रत्येक पदाच्या चलाचे घातांक म्हणजेच पॉवर्स लिहितोय. आणि तिसऱ्या कॉलम मध्ये आपण त्याची कोटी लिहितोय म्हणजे डिग्री लिहितोय. मग पहिल्या उदाहरणामध्ये 2x7 वजा 5x अधिक 9. इथे चलाचे प्रत्येक पदातील चलाचा घातांक आपण प्रथम लिहूया. इथे घातांक 7 आहे, इथे घातांक दिलेला नाही म्हणजे 1 आहे आणि हा स्थिर संख्या आहे ही, म्हणजे त्याचा घातांक 0 असणार आहे म्हणजे 7 1 0 तेच घातांक इथे लिहिलेले आहेत. सो दीज आर द पॉवर्स 7 1 0. या तिघांमध्ये हायेस्ट इंडेक्स म्हणजे सर्वात मोठा घातांक 7 आहे म्हणून त्याची कोटी 7 आहे, म्हणजे या बहुपदीची कोटी 7 आहे. सो डिग्री ऑफ दिस पॉलिनॉमियल इज 7. दुसरं उदाहरण पाहूया. √5 गुणिले m⁻⁴ वजा 8. इथे चलाचा घातांक 9 आहे आणि इथला घातांक स्थिर पद आहे म्हणजे 0 आहे, म्हणजे 9 0 असे घातांक आहेत. सो पॉवर्स आर 9 0. कॉन्स्टंट टर्म हॅव अ पॉवर 0. नाउ इन दिस हायेस्ट इंडेक्स इज 9, सो डिग्री इज 9. म्हणजे या पॉलिनॉमियलची डिग्री 9 आहे, म्हणजे या बहुपदीची कोटी 9 आहे. चलाचा सर्वात मोठा घातांक जो असतो त्याला कोटी म्हणतात. तिसरं उदाहरण 4p-1. इथे p चा घातांक दिलेला नाही म्हणजे 1 आहे आणि वजा 1 ही स्थिर संख्या आहे, कॉन्स्टंट आहे, त्याचा घातांक 0 असणार आहे म्हणजे घातांक 1 0 असे मिळालेले आहेत. आणि यामध्ये सर्वात मोठा घातांक 1 आहे म्हणजे या बहुपदीची कोटी 1 आहे. सो हायेस्ट इंडेक्स ऑफ दिस पॉलिनॉमियल इज 1, सो डिग्री इज 1. चौथं उदाहरण 6y वजा y² अधिक y चा 5 6y - y² प्लस y⁵. यामध्ये घातांक आहेत 1 2 5. मग इथे घातांक लिहिले आणि यामध्ये सर्वात मोठा घातांक 5 आहे म्हणून त्याची कोटी 5 आहे. हायेस्ट इंडेक्स इज कॉल्ड ॲज डिग्री. पाचवं उदाहरण m⁻⁴. m चा 0 घात. मग इथे घातांक 0 आलेला आहे आणि इथे एकच पद आहे म्हणजे ही एकपदी आहे, म्हणजे याचा घातांक 0 आहे आणि तोच इथे सगळ्यात मोठा घातांक आहे म्हणजे याची कोटी 0 आहे. 2/3x² वजा √6x. मग इथे प्रत्येकाचे घातांक चलाचे लिहूया. 2 इथला घातांक दिलेला नाही म्हणजेच 1 आहे, घातांक 2 1 म्हणजेच सगळ्यात मोठा घातांक इथे अंडरलाईन केले मी म्हणजेच तो कोटी आहे. 2 ही या बहुपदीची कोटी आहे. हायेस्ट इंडेक्स इन दिस पॉलिनॉमियल इज 2, सो 2 इज हायेस्ट इंडेक्स, सो डिग्री इज 2. सातवं उदाहरण आहे √2. मग √2 मध्ये स्थिर संख्या आहे, स्थिर संख्येचा घातांक 0 असतो म्हणजेच त्याची कोटी पण 0 असणार आहे. सो √2 इज कॉन्स्टंट, कॉन्स्टंट हॅव अ पॉवर 0, सो 0 इज द डिग्री ऑफ दिस पॉलिनॉमियल. शेवटचं उदाहरण -15. इथे सुद्धा -15 सुद्धा स्थिर संख्या आहे म्हणजे त्याचा घातांक 0 असणार आहे म्हणजेच कोटी पण त्याची 0 आहे. सो -15 इज अ कॉन्स्टंट अँड कॉन्स्टंट हॅव अ power 0 and here highest index is 0, so degree is also 0. इथे कोटी लिहिताना आपण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, कोणत्याही शून्येतर स्थिर बहुपदीची कोटी 0 असते. जसं आता आपण इथे पाहिलं √2 आणि -15 या शून्येतर स्थिर बहुपदी आहेत, त्यांची कोटी आपण इथे 0 लिहिलेली होती. परंतु जर 0 ही संख्या दिलेली असेल, 0 बहुपदी असेल तर त्याची कोटी निश्चित करता येत नाही. म्हणून इथे हे 2 मुद्दे अतिशय महत्वाचे आहेत. कोणत्याही शून्येतर स्थिर बहुपदीची कोटी नेहमी 0 असते, जशी इथे या दोघांची कोटी आपण 0 लिहिली आहे, पण 0 बहुपदीची कोटी मात्र सांगता येत नाही, ती निश्चित करता येत नाही. हिअर पॉइंट
is to be noted. So remember this point. The degree of any non-zero constant polynomial is 0. Here root 2 and minus 15. So these are the non-zero constant polynomials. So they have a degree 0. But if the polynomial given is 0, so 0 polynomial have not defined its degree. So degree of 0 polynomial is not defined. So we cannot tell the degree of the 0 polynomial. But the degree of any non-zero constant polynomial is 0. Like this. So this point should be noted. आता आपण एका चलातील बहुपदीची कोटी कशी काढतात ते पाहिलं होतं. एका चलातील बहुपदीची कोटी काढताना चलाच्या सर्वात मोठ्या घातांकाला कोटी म्हणतात. म्हणजेच डिग्री ऑफ अ पॉलिनॉमियल इन वन व्हेरिएबल असतं त्यावेळेला हायेस्ट इंडेक्स ऑफ द व्हेरिएबल किंवा हायेस्ट पॉवर ऑफ द व्हेरिएबल इज कॉल्ड द डिग्री ऑफ द पॉलिनॉमियल. हे आपण पाहिलंय. परंतु आता एखाद्या बहुपदीमध्ये एकापेक्षा जर अधिक चले असतील तर अशा बहुपदीची कोटी कशी काढतात ते आपण आता अभ्यासणार आहोत. मग एकापेक्षा अधिक चले असलेल्या बहुपदीची कोटी काढताना प्रत्येक पदामध्ये असलेल्या चलांच्या घातांकाची बेरीज करायची आहे आणि जी बेरीज सर्वाधिक असते त्या बेरजेला त्या बहुपदीची कोटी म्हणतात. डिग्री ऑफ अ पॉलिनॉमियल इन मोर दॅन वन व्हेरिएबल मीन्स we have to find the degree of the polynomial with the more than one variables. Then consider the sum of the powers of variables in each term, and then the highest sum of the powers is called the degree of that polynomial. So to understand this topic, let us learn some examples. हा घटक समजण्यासाठी आपण इथे काही उदाहरणे पाहूया. पहिल्या कॉलम मध्ये बहुपदी दिलेले आहेत, पॉलिनॉमियल्स दिलेले आहेत. दुसऱ्या कॉलम मध्ये आपण त्यांच्या प्रत्येक पदातील चलाच्या घातांकाची बेरीज करतोय, म्हणजे सम ऑफ पॉवर्स ऑफ व्हेरिएबल्स इन ईच टर्म. आणि तिसरा कॉलम आहे कोटी म्हणजेच डिग्रीचा. मग पहिलं उदाहरण आहे 3m घन n चा 6 घात अधिक 7m वर्ग n घन वजा mn अशी 3 पदे यामध्ये दिलेली आहेत. मग पहिलं जे पद आहे त्यामध्ये चलाच्या घातांकाची बेरीज करूया. इथे घातांक 3 6 आहे, यांची बेरीज झाली 3 अधिक 6 9. दुसऱ्या पदामध्ये घातांकांची बेरीज झाली 2 आणि 3 5. आणि तिसऱ्या पदामध्ये घातांक इथे 1 1 आहे दोघांचा, m चा घातांक 1 आणि n चा पण 1 आहे, म्हणजे बेरीज झाली 2. म्हणजे 9 5 2 असे या घातांकांच्या बेरजा झालेल्या आहेत चलाच्या. मग यामध्ये सर्वात मोठी बेरीज 9 आहे, म्हणून इथे म्हणून याची कोटी 9 आहे. इन द फर्स्ट एक्झाम्पल द सम ऑफ पॉवर्स ऑफ व्हेरिएबल्स आर 3 + 6 is 9, 2 + 3 is 5 and 1 + 1. Here index is 1, m⁻⁴, n⁻⁴. So 1 + 1 is 2. So the sum of powers of variables in each term are 9 5 2 and here the highest sum is 9, so degree is 9. दुसऱ्या उदाहरणात पाहूया xyz वजा x² y² अधिक 7xz. मग इथे प्रत्येक पदातील चलाच्या घातांकाची बेरीज पाहूया. इथला घातांक x चा 1 आहे, y चा पण 1 आहे, z चा पण 1 आहे, म्हणजे बेरीज झाली 3. 1 अधिक 1 अधिक 1 3. इथे 2 आणि 2 4 बेरीज झाली दुसऱ्या पदामध्ये. आणि तिसऱ्या पदामध्ये 7xz आहे, मग इथला चलाचा घातांक x आहे आणि z चा घातांक 1 आहे. 1 अधिक 1 2 झाली, म्हणजे घातांकाच्या बेरजा झाल्या 3 4 2. यामध्ये सर्वात मोठी बेरीज 4 आहे, म्हणून याची कोटी 4 आहे. सो द हायेस्ट सम इज 4, सो डिग्री इज 4. तिसऱ्या उदाहरणात a² bc घन वजा 1/4 ab² वजा √3 गुणिले c. मग इथे चलाच्या घातांकांच्या बेरजा करूया. 2 अधिक 1 अधिक 3, 2 आणि 1 3 आणि 3 6 झाली पहिल्या घातांकांची बेरीज. दुसऱ्यामध्ये 1 आणि 2 3 आणि इथे एकच चल आहे c, त्याचा घातांक 1, म्हणजेच बेरीज झाली 6 3 1. यामध्ये सर्वात मोठी बेरीज 6, म्हणून याची कोटी 6 आहे, म्हणजे डिग्री इज 6. चौथ्या उदाहरणात
एम एन म्हणजे घातांक 1 आहे म्हणजेच बेरीज झाली 2. दुसरं पद एम चा चौथा एन चा 6वा घात आहे. 6 4 10 आणि ते 4m वर्ग n घन म्हणजे mn मायनस m⁴ इंटू n⁶ प्लस 4 इंटू m² इंटू n क्यूब. मग यामध्ये प्रत्येक पदातील चलाच्या घातांकांची बेरीज केली. सम ऑफ पॉवर्स ऑफ व्हेरिएबल्स इन इच टर्म 1 + 1 2. इथे 6 4 10 आणि 2 + 3 5. सगळ्या घातांकांची बेरीज केली. 2 10 5 मिळाले. मग यामध्ये सर्वात मोठी बेरीज 10 आहे म्हणून कोटी 10 आहे. सो हायेस्ट सम इज 10. सो डिग्री इज 10. अँड द लास्ट एक्झाम्पल x⁴ इंटू y मायनस 2/3 इंटू x प्लस 9. x चा चौथा घात गुणिले y वजा 2/3 गुणिले x अधिक 9. यामध्ये चल x आणि y आहे. पहिल्या पदामध्ये इथे 4 घातांक याचा दिलेला नाही घातांक म्हणजे 1 आहे. 4 आणि 1 5 झाली पहिल्या पदामध्ये घातांकांची बेरीज. दुसऱ्यामध्ये एकच चल आहे x त्यामुळे त्याचा घातांक 1 लिहिला. आणि तिसरं पद स्थिर आहे, कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंटचं पॉवर 0 असते. स्थिर संख्येचा घातांक 0 असतो. त्यामुळे इथल्या घातांकाची बेरीज झाली 4 आणि 1 5. इथे 1 आणि इथला 0. मग सर्वात मोठी बेरीज 5 आहे म्हणून कोटी 5 आहे. हिअर द हायेस्ट सम इज 5. सो डिग्री ऑफ दिस पॉलिनॉमियल इज 5.